चला कामाला. ए काय अय्या गिफ्ट आणि तेही माझ्या डेस्कवर. हे कोण ठेवलंय? हे काय माझ्या टेबलवर पण आहे. हा 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 जय हे तुझ्यासाठी असेल. अरे दोन दोन कसे असतील? नाही हा तेही आहेच. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे असे काय बघताय? आम्ही विश करतोय तुम्हाला. अगं हो उत्तमा, हे असं सुद्धा पहिल्यांदाच घडतंय. हो नंदिनी मॅडम काय बडबडताय? ते तुझ्या डेस्कवर बघ मग कळेल. होया हे गिफ्ट कोणाचं आहे? तेच तर कळत नाहीये. सगळ्यांच्या टेबलवर आहे. यांना माहिती असेल. काय नवरे काय आहे हे? सरप्राईज. आऊ आऊ हे काय आहे? तुम्हाला सगळ्यांना तुमच्या कामाचं अप्रिसिएशन म्हणून लॅपटॉप्स दिले. बापरे छान आहे. हे हा उत्तमा, आता मी याच्यावर ना सगळ्या देवांचे फोटो डाउनलोड करते आणि ती अॅनिमेटेड आरती आहे ना ती सुद्धा टाकते. मग त्याच्यावर नारळ फोडून उद्घाटन पण कर. हा हे आऊ पण रजनी तिच्यासाठी लॅपटॉप म्हणजे बाजूला काढून ठेवलाय ना, नाहीतर उगाच चिडायची परत. नंदिनी काय म्हटलं मी? सगळ्यांना लॅपटॉप दिलेले आहे. आता यापुढे कमीत कमी पेपरवर आणि जास्तीत जास्त गोष्टी या ऑनलाईन होतील. काय अरविंद, सोयीचं होणार आहे ते. आणि काळाबरोबर राहायचं तर तसं करायलाच पाहिजे. हो आऊ अगदी बरोबर म्हणाला. आता तुम्ही जिथे जाल तिथे ऑफिस तुमच्या सोबत, म्हणजे दिवसाचे 24 तास तुम्ही काम करू शकता. असं अविनाशचं म्हणणं आहे. त्याला काय 24 तास काम करायला सांगितलं तरी आवडेलच, पण तुम्ही तसं करायचं नाही. काही अर्जंट काम असेल तर तुम्ही लॅपटॉप वापरू शकता. अरविंद, आणि आता अकाउंट्सच्या फाईल्स नको. सगळे अकाउंट्स हे कॉम्प्युटराइज्ड होतील. ओके? काय बघत काय उभे राहिलात? कामाला लागा. जय, तू जरा मला येऊन भेट. हाँ ये जय, ये बस. अरे बस ना, बस. बाहेर सगळेजण खुश ना प्रत्येकाच्या टेबलावर लॅपटॉप बघून? हो. पण तुझ्यासाठी माझ्याकडून आणखीन एक गिफ्ट आहे. कालच्या तुझ्या प्रेझेंटेशन बद्दल. अहो चॉकलेट. हो घे. पण हो हे कशाला? का चॉकलेट फक्त लहान मुलांनीच खायची असं आहे का? आणि मी तुझे लाड करत नाही आहे, तुझं कौतुक करते. लाड केले तर मुलं कदाचित बिघडू शकतात, पण कौतुक केलं तर मुलं प्रगती करतात. तू प्रगती करावीस, अधिक यश मिळवावंस म्हणून हे चॉकलेट. थँक्यू. अहो दाभोळकरांचा काही फोन? नाही, काही फोन आला नाही त्यांचा. जय, पण मी तुला म्हटलं ना, तू तुझं काम चोख केलंयस. आता त्यांचा निर्णय त्यांना घेऊ दे. पण अहो हे बघ जय, माझी खात्री आहे तुझं प्रेझेंटेशन दाभोळकरांना नक्की आवडलं असणार.
कदाचित त्यांना लगेच रिॲक्ट व्हायचं नसेल. हॅव सम पेशन्स. आशा कधीच सोडायची नाही आपण. तू नुसती मान हलवतोयस. हं? चेहऱ्यावर टेन्शन तसंच आहे. जय, अरे दाभोळकर हे काय आपले शेवटचे क्लायंट आहेत का? नाही, त्यांच्या उत्तराची आपण वाट पाहूच, पण इतरही अनेक क्लायंट्स तुला टॅप करायचे आहेत. देसाई येऊन गेले आपल्या ऑफिसमध्ये, त्यांना प्रेझेंटेशन द्यायचंय. तू म्हणालास ते विश्वास कर्णिक, त्यांना भेटायचंय. त्याकडे आता लक्ष दे. बाकी सगळं डोक्यातून काढून टाक. हो, आज दुपारी दुसऱ्या एका क्लायंट बरोबर मीटिंग आहे. ती झाली की मी तुम्हाला रिपोर्ट करेन. गुड. आणि हे चॉकलेट खास तुझ्यासाठी आहे. अर्ध आदितीला देऊ नकोस. बॉस आहे ना तुझी. हा, नाही तर जुईला देशील कलिग म्हणून. दॅट इज स्पेशली फॉर यू. थँक्यू. काय रे जय, काय म्हणाले आऊ? काही कळलं का दाभोळकरांच्या कॉन्ट्रॅक्ट बद्दल? अरे ठीक आहे जय, एवढा कशाला चेहरा पाडून बसलायस? कळेल, होईल चांगलं. आणि कसला एवढा विचार करतोयस? आदितीच्या पप्पांचा. काय आदितीच्या पप्पांचा? मी पप्पा नाही, बाबा म्हणते काका. हा, पण मग तुझ्या बाबांचा विचार जय का करतोय? आज मला मगाशी खाली जयराम भेटले. आम्ही नाही का दोघं एकत्र आलो येताना. हा हा हा, जसे आम्ही एकत्र आलो आज. हा, तर तेव्हाच त्यांना मी सांगितलं की माझ्या वडिलांचा माझ्या बाबांचा चेकअप करायचा आहे. हा, त्याचं टेन्शन घेतलं असेल त्याने. तर सगळ्यांचा विचार करतो ना जय. तू आदितीच्या वडिलांचा विचार करू नकोस, काही काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. मला तर खरंच असं वाटलं होतं आधी की तो दाभोळकरांचा विचार करतोय, हो ना? हा, तेच ते दाभोळकरांचा, म्हणजे आदितीच्या दाभोळकरांचा आणि आदितीच्या वडिलांचा विचार करतोय, म्हणून तो एवढा शांत आहे. येणार येणार, नक्की उत्तर येणार. आणि जय, अंगारा लावलाय ना काल, तो वाया जाणार नाही. बी पॉझिटिव्ह. उत्तम, तुला सांगते, मी तर नवस सुद्धा केलाय. जर जयला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं ना, तर मी 16 सोमवार करेन. अगं पण चांगला नवरा मिळावा म्हणून 16 सोमवार करतात ना. एका दगडात दोन पक्षी. काय नंदिनी? नाही नाही, असं काही नाहीये. म्हणजे मी जयसाठीच नवस केलाय. पण मला खात्री आहे, एक ना एक दिवस मला देव पावेल. अगं पण तू जयसाठी नवस केलायस ना. हा, म्हणजे जयसाठीच नवस केलाय ना. तो पूर्ण झाला की देव मलाच पावेल ना, असं. जयराम, एक काम करशील, मला तुझी जन्मतारीख सांग,
मग मी बघते काय ते. जयराम, अरे मी तुझ्याशी बोलतीये. जय, अरे सांग तुझी जन्मतारीख. म्हणजे विश्वास ठेवायचा न ठेवायचा नंतरचा प्रश्न आहे, पण ऍटलीस्ट सारिकाला तरी बरं वाटेल. एक मिनिट हा, मी काय मला बरं वाटावं म्हणून हे सगळं करत नाही. आणि तुम्ही सगळ्यांनीच बघितलंय की मागच्या वेळेस माझं अंकशास्त्र कसं बरोबर सिद्ध झालंय ते. आणि बरं मागच्याच वेळेस नाही तर ह्या आधी कित्येक वेळा ते बरोबर सिद्ध झालेलं आहे. हो हो. कळलं सारिका. हो जय, सांग ना तुझी बर्थ डेट. मी सांगू? हय्या जुई, तुझ्या लक्षात आहे? सॉरी. जय सांग ना. सांग रे जय, सांग. बरं एक काम कर जय, तू मला ह्याच्यावरती लिहूनच दे. हे धर. घे. लिहिली का? तुझी जन्मतारीख ही म्हणजे भाग्यांक, आजची तारीख अगं सांग ना लवकर. झाली का तुझी आकडेमोड? नंदिनी मॅडम, जरा धीर धरा. जयराम, नो प्रॉब्लेम. तुला जी काही काळजी आहे ना ती नक्की मिटेल. म्हणजे दाभोळकर हो म्हणतील? हा म्हणजे तसं होऊ शकेल, पण महत्वाचं काय, त्याची सगळी काळजी मिटणार आहे. गुड. हा पण एक आहे, हा आनंद काही तू उपभोगू शकणार नाहीस. सारिका, नीट आकडेमोड कर. एका बाजूला म्हणतेस की सगळं काही ठीक होईल आणि दुसऱ्या बाजूला म्हणतेस आनंद उपभोगू शकणार नाही. काका, माझे आकडे कधीच चुकले नाहीत आणि कधी चुकणार देखील नाही. नको ग, नको असं कोड्यात बोलूस. जे काय सांगायचं ना ते नीट सांग ना, सरळ आणि नेमकं. तसं नेमकं कसं सांगू शकणार? हा पण आज काहीतरी नक्कीच घडणार आहे. सारिका, हा काय झालं? कॉफी प्यायला आले होते. थांब देते. सारिका, हा मला ना तुझं खूप कौतुक वाटतं. माणसाकडे असं काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी हवं. मी सुद्धा शाळेत असताना चित्र काढायचे, आता नाही काढत. जुई, काय झालंय काय? अगं तू ते करतेस ना अंकशास्त्र, तेच ते एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. अगं वेडाबाई, पहिल्यांदाच बघितल्यासारखं काय बोलतेस? पण हे आकडे कधी खोटे ठरत नाहीत का? अगं एकंदरीत ठोकतायच असतात ते. म्हणजे प्रत्येक वेळेस ते बरोबर असतीलच असा काही नेम नाही. आणि प्रत्येक वेळेस ते चुकीचेच ठरतील असंही सांगू नाही शकत ना. म्हणजे चुकण्याची शक्यता आहे. काय? अगं तू ते जयला म्हणालीस ना की काळजी मिटेल पण आनंद मिळणार नाही. असंय होय. तुला किती काळजी आहे ग जयची? नाही नाही, मला नाही, सगळ्यांनाच काळजी आहे. नंदिनी मॅडमला काळजी आहे, अरविंद काकांना आहे आणि तुला पण तर आहेच. हो हो, मग जयला पण टेन्शन आलं असणार, म्हणून म्हटलं विचारून बघावं एकदा. कसं आहे जुई, कित्येक लोकांच्या बाबतीत हे गणित अगदी अचूक ठरतं. म्हणजे जय, काय ते मॅडम?
सारिका मॅडम काय करता येतं? काही नाही, पाणी भरायला आले होते. अहो मग मला सांगायचं ना, मी आणून दिलं असतं. हा, नवऱ्याच्या कामातून तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही आमची कामं कराल ना. येते मी. अगं पण कॉफी नंतर घेईन. अगं हे काय तांगडे, कुणासाठी? अहो नवऱ्यांच्या कामातून वेळ मिळाला पाहिजे ना, हा, त्यांच्यासाठी चाललंय. चालू दे. सारिका, हा काय ग? ते अंकशास्त्र. अच्छा, म्हणजे तुला सुद्धा जयराम बद्दल विचारायचंय काय? नाही नाही, अगं एक आपलं सहज कुतूहल. म्हणजे तू जे काही सांगितलंस ते खरं होतं का ग? म्हणजे खरं असतं का ते? हा, मी आत्ता जुईला हेच सांगत होते की बहुधा अंदाज चुकत नाही. सारिका मॅडम, अजून तुम्ही इथंच? का नवऱ्यांनी तुम्हाला आमच्यावर लक्ष ठेवायला ठेवलंय की काय? नाही आदिती मॅडम, नवऱ्यांचा निरोप आहे. अविनाश सरांनी लवकर बोलवलं तुम्हाला. चला, पण खरंच आजचा दिवस जवळजवळ टळला नाही. बरं झालं दाभोळकर आलेच नाहीत. जय, रिलॅक्स. अगं काय झालं तर कळायला नको. रिलॅक्स काय? मी म्हंटल नव्हतं काळजी मिटेल. काळजी वाढलीये. तुझी आकडेमोड केलीस ना, त्यात काहीतरी चूक केलीस. हा काका, एक वेळ तुमच्या अकाउंट मध्ये चूक होईल, पण माझ्या अंकशास्त्रात चूक होणं शक्यच नाही. माझ्या अकाउंट मध्ये कधीही चूक होत नाही. एक सेकंद, तुम्ही भांडताय कशाला? मग ती कशी म्हणते? शांत राहा. मुद्दा काय, काहीही घडलेलं नाहीये. आणि मला नाही वाटत बरं का आज ते दाभोळकर येतील म्हणून, नाही का? जय, डोंट वरी. मला वाटतं आज ते बिझी असतील म्हणून त्यांनी कळवलं नसेल. हे बघ जय, प्रेझेंटेशन चांगलं झालं असं स्वतः आऊ म्हणाला की नाही, मग दाभोळकर का नकार देतील? आणि दाभोळकरांना पण आवडलंच असेल ना प्रेझेंटेशन. शेवटी त्याच्या मनात जे आहे ना तेच होतं. आणि तुझी मेहनत दिसली की त्याला मिळेल फळ. नको तू टेन्शन घेऊस. नाही, ती दोन्ही कोटेशन्स आपल्याला रिवाइज करायला लागतील. येस येस, मी ऑफिसमध्ये आल्यानंतर मग बोलूया आपण. हॅलो जुई. हॅलो एव्हरीबॉडी. हे तर आले आता. परमेश्वरा, काहीतरी चांगलं ऐकायला मिळू देत रे बाबा. हॅलो. हां, येस सर. येस सर. हां, मिस्टर जयराम तुम्हाला आणि आदित्य मॅडम तुम्हाला सरांनी आतमध्ये बोलवलंय. Excuse me, sir. May we come in? या प्लीज कम. सर, मिस्टर जयराम खानोलकर, मला शब्द पाळणारी माणसं आवडतात. किंबहुना प्रत्येकाने आपण दिलेला शब्द पाळावा. तुम्ही तुमचा पहिला क्लायंट नाही मिळवलात तर राजीनामा देणार होता. मिस्टर जयराम, राजीनाम्याची आता काहीही गरज नाही. मिस्टर जयराम, तुम्ही आपले सगळ्यात महत्वाचे जुने क्लायंट मिस्टर दाभोळकर
यांना देव टूरशी पुन्हा असोसिएट केलंय. ते आपल्यासोबत डील करायला तयार आहेत आणि आजच आपण एडीएम सोबत कॉन्ट्रॅक्ट करतोय. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सर. कॉंग्रॅच्युलेशन्स जयराम. काय आता रिलॅक्स झालंस ना दाभोळकर साहेब? कालची मीटिंग झाल्यापासून खूप टेन्शन होतं याला. नाही, टेन्शन तर यायलाच हवं ना. पण आता गेलं ना टेन्शन. अभिनंदन. थँक्यू. पण दाभोळकर साहेब, आमची एक छोटीशी तक्रार आहे. या वेळेला विचार करायला तुम्ही फारच वेळ घेतलात. घ्यावा लागला. कसं आहे, दुधानं तोंड पोळलं की ताक सुद्धा फुंकून पितात माणसं. पण दाभोळकर साहेब, आता तुमच्याकडनं भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची तक्रार येणार नाही याची खात्री आम्हाला आहे. नाही, तसं झालं तर बरंच होईल मिस्टर अविनाश. तसंच होईल, कारण आमच्या स्टाफवर पूर्ण विश्वास आहे. आय होप हा विश्वास असाच कायम राहील.